ह्यो लक्षात राहणार शेवटपर्यंत. ही मोठ्या लक्षाचा आशीर्वाद आहे त्याला. मी पाया पडून आलो होतो मोठ्या लक्षाच्या शेवटच्या क्षणी. दादा काय सांगाल, कसा आनंद आहे हा? काय सांगाल पाटील साहेब, नमस्ते. काय सांगाल, कसा आनंद आहे हा? आनंद, भरपूर आनंद झालाय. हा, एवढे इतक्या वर्ष केलेल्या कष्टाचं फळ मिळालं का? होय, 100%. तुम्हाला माहिती आहे किती परिश्रम घेतले तुम्ही. हा. आणि आज भावनिक डोळे पाणवलेत, काय सांगाल? लय दिवसाची इच्छा पूर्ण केली त्याने. आणि पाटील साहेब एक म्हणतात ना ते ज्या जोडीनं वडकीचं मैदान गाजवलेलं, आज एक प्रेक्षकांचं लक्ष होतं या जोडीवरती आणि ते सिद्ध करून दाखवलं या जोडी. होय, पूर्ण झाले. कारण बोडकीला मी रिक्स घेतलेली, त्याच्यामुळे कसं झालं नाही. त्यांना इथं शक्यतो मी पुशेगावला पळवणार नव्हतो वासरू. आज वासरू पळवणार नव्हतो मी. पण काय झालं, लोकांच्या प्रेमामुळं मित्रमंडळी म्हणली नाही एवढी गाडी पळते, तू पळवलाच पाहिजे वासरू. कारण मी बाईटमध्ये सुद्धा बऱ्याच जणांना सांगितलं होतं मी वासरू पळवणार नाही. तरी म्हणजे लागालागी होती, लगेच वासरू आहे तरी थोडं लागलंय त्याला. इतक्या वर्षी केलेल्या कष्टाचं सार्थक झालं का? होय, कष्ट आज फळ मिळालं मला. बरेच वर्षाचं माझी अपेक्षा होती. पुशेगावला मला 1 नंबर करायचा आहे. लक्षाचं लक्ष्मणराव नाही, ह्यो लक्षात राहणार शेवटपर्यंत. ही मोठ्या लक्षाचा आशीर्वाद आहे त्याला. मी पाया पडून आलो होतो मोठ्या लक्षाच्या शेवटच्या क्षणी की मला तुझा आशीर्वाद दे माझ्या लक्षाला म्हणून. त्यामुळे ह्यो शेवटपर्यंत लक्षात राहणार. लक्ष्मणराव कधी होणार, तू लक्षात राहणार. तू मोठ्या लक्षाने आशीर्वाद दिला. मी पाया पडून शेवटी क्षणी गेलेलो वाटेगावला, त्यावेळेला मी पाया पडलो माझ्या लक्षाला आशीर्वाद देत तुझा म्हण. परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराज नेहमीच कृपा आशीर्वाद करतात. हा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती झालाय आणि एक नवीन चेहरा. माझा नंबर लागला महाराजांच्या वर्षी. एवढ्या वर्षात आज माझा नंबर लागला महाराजांच्या चरणी. पाटील बैलगाडी शर्यत क्षेत्रातले एक जुने जाणते बैलगाडी मालक आहेत, अभ्यासू बैलगाडी मालक आहेत. अनेक नियोजनांमध्ये आणि अनेक त्यांच्या दावणीचे नंदी तुम्ही पाहिलेले आहेत, आजपर्यंत गुलालात राहिलेले आहेत. दादा, पुसेगावचा हा तुमच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला पहिलाच गुलाल का? 1 नंबर पहिलाच माझा गुलाल 1 नंबरचा आहे. आणि हा गुलाल कोणाला समर्पित कराल? हा 1 नंबर कोणाला समर्पित कराल? हा एक नंबरचा गुलाल मी माझ्या मोठ्या लक्षाला, मी देव मानतो मोठ्या लक्षात. मी आहे त्या मोठ्या लक्षाला 1 नंबरचा गुलाल समर्पित करणार. आज गाडी कोणी चालवली? आज माझा एकनिष्ठ माझा भैया ड्रायव्हर बांबावडे. गट, सेमी, फायनल. हो, तो कायम तोच असतो. माझ्या पायरा जरी केला तर मी पुढच्या पैरे करायला सांगतो बाबा ड्रायव्हर माझाच, कारण माझं वासरू इथं आहे. त्याची खोड त्याला मी समजावून सांगितलेली आहे, त्याला माहित आहे. त्यामुळे ड्रायव्हर तो माझाच बसवतो. सचिनच्या विषयी काय सांगाल? सचिन बी खूप छान साथ दिली. म्हणजे तेच मी 1-2-3 मैदान वडकीचं नियोजन करायच्या अगोदर मी पुढे उभं राहून बघितलं. मग त्यावेळेला मी म्हटलं आपल्या लक्षाला, कारण आमचं वासरू जरा तापट आहे, त्यावेळी म्हटलं आपल्या लक्षाला तो मॅच 100% होणार. तो म्हणजे दोघांची मनं जुळलीच व्यवस्थित. एवढं तापट आहे की मला वाटतंय फायनलच्या पूर्वी नंबर पण टाकायला तुम्ही नाही, नंबर टाकाय नाहीच नेत नाही. पब्लिकमध्ये जरा लई करतो तो. एवढं पब्लिक होतं. ह्या एवढ्या पब्लिकमध्ये, देशभरातून आलेल्या बैलगाडीमध्ये आणि एवढ्या सगळ्या मोठ्या मैदानात, म्हणजे भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान आहे आणि या मैदानामध्ये 1 नंबर करणं ही कशी बाब आहे तुमच्यासाठी? नाही, ती शक्य कसं त्यानं करून दाखवलं लहान वयात. एवढं म्हणजे आम्ही ती आमच्या परिश्रमाचं आज आम्हाला म्हणजे सार्थक झालं कष्ट. पण एवढ्या ह्याच्यात हे नशीब होती. तर पुशेगावमध्ये ह्या मैदानात कोण छाती टुकून मानायचं नाही कोणी. मी 1 नंबर करेन. ज्याला महाराजांचा आशीर्वाद तोच 1 नंबर करा. तुमच्यावरती कृपा आशीर्वाद झालाय. काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? कशा पद्धतीने समस्त ग्रामस्थ पुसेगावकरांनी हे मैदान आयोजित केलं होतं? नाही, मैदान आयोजित झालं प्रत्येक वर्षीप्रमाणे. त्यांनी यावर्षी म्हणजे खूप कष्ट घेऊन मेहनतीनं, कारण खूप पब्लिक असते त्यामुळे ग्रामस्थांना कचरा कमीला भरपूर त्रास होतो पुशेगावच्या मैदानात. राजाभाऊ, एवढं पब्लिक कंट्रोल करणं हे सगळं नाही, हे पुशेगावकरांनी करू जाणे. त्याचबरोबर आदत वासर आहेत आणि सोबत ड्रायव्हर पण आदत आहे. एक तिन्ही पण आदत साज आज एकत्र आला म्हणावं लागेल. होय, कारण श्रीनाथ केसरीच्या अगोदर मी पायरा करणार भैयाला म्हणलो होतो. भैया म्हणला एवढ्या मोठ्या मैदानात तुम्ही मला काय म्हणला बसवू शकणार नाही. म्हणलं का रे असं म्हणतोय?
नाही म्हणला तू ड्रायव्हर टॉपचाच असणार. नाही म्हणलं भाई या गाडीत तूच हाणायची निथून पुढे मी तुला टॉपला. आणि त्याला विचारा तुम्ही माझ्या माघारी मी त्याला सांगितलेलं की तुला हिंद केसरी 100% करणार. आणि ती मी शब्द पाळला, तो म्हणला शब्द पाळला, मी त्याला डबल हिंद केसरी केला. आणि त्याचबरोबर वडकीचं मैदान झाल्यानंतर लक्षाला मागणी आली होती, त्याच्याविषयी काय सांगाल अजून? नाही आली, भरपूर मागणी आली, सगळी झाली, पण नाही द्यायचा नाही आपल्याला. त्याचबरोबर सचिनचे मालक शाहिद भाई यांच्याविषयी काय सांगाल? आता कसं आहे, माझी आणि त्यांची अजून समक्ष भेटच झालेली नाही. हा. हे सगळं माझे मित्र भल्ला डॉक्टरांना आमचं नियोजन आहे दोघांचं. बल्लाळ डॉक्टरांनी आतापर्यंत ज्यांचं नियोजन केलं आपल्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा असेल हा. किंवा तुमचा लक्ष असेल किंवा सचिन असेल, तर बऱ्याच नंदींचं नियोजन करतात आणि पडद्यामागचे ते खरे हिरो आहेत का? 100% पडद्यामागचे ते खरे हिरो आहेत. पण मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात पहिल्यांदा कुस्ती झाली असली तर बल्लाळ डॉक्टर, मी आणि वाघावचे बाबू सोनार ही आमच्या तिघांची पहिली कुस्ती. तिथून पुढे सगळ्यांना बल्लाळ डॉक्टर माहीत झाली. चालतंय, धन्यवाद, अभिनंदन तुमचं. आता आपल्याला परत मंदिरामध्ये जायचंय. धन्यवाद दादा. धन्यवाद.